पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली कळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची तू माऊली पाऊले चालती पंढरीची वाट ऐकलं होतं, पण सायकल चालती पंढरीची वाट अनुभवलं होतं. ऊन हवा वारा सगळं आम्ही सहन केलं, खूप एन्जॉय केला, व्यवस्थित सोय पण होती आणि खूप मजा आली. मला खूप मजा आली. आय हॅव एन्जॉयड दिस होल जर्नी अँड आय मेड ऑल न्यू फ्रेंड्स. सायकल चालवणारे कुठलाही त्रास होत नाही, आरोग्य चांगलं आणि उत्कृष्ट राहतं. सर्वांनी आदर्श घ्या. तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येवे तुझी धावते वैष्णवाला दिशा ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची तू माऊली This time there were quite a few children with us and they cycled very enthusiastically and they covered the whole 3 days and it was their enthusiasm that gave the adults their strength. Without many of the children, I don't think that the adults would have finished the race, especially the mothers. Seeing their own child cycle for 3 days gave them strength to cycle for 3 days. हा जो नाशिक सायकलिस्टने जो उपक्रम सुरू केलेला आहे सायकलचा अतिशय हा वाखाणण्याजोगा आहे की आज काळाच्या ओघात आपण जर बघितलं तर भारताची आर्थिक परिस्थिती आणि त्यानुसार होणारे सगळे बदल याची जर आपण खऱ्या अर्थाने पाहणी केली सायकल चालवणं ही काळाची गरज आहे. याच्याने स्वस्त भारत तर नक्कीच होणार आहे, त्याचप्रमाणे देशाचं खनिजही वाचणार आहे. म्हणजे खनिज तेलाचा उपयोग जो आपल्याला परदेशातून डॉलरच्या रूपाने जो खूप द्यावा लागतो तो कदाचित सायकल जर वापरल्याने खूप कमी होतो. 4 वर्षापासून माझ्या नवऱ्याने ही सायकल वारी सायकलवरून पंढरपूर वारी सुरू केली. मागील 4 वर्षापासून ते जात आहेत आणि त्यांचा उत्साह बघून मी पण ठरवलं की यावर्षी मी पण जाणार असं म्हणून आम्ही मी पण सुरुवात केली जायला. लेडीज 36 जण होतो आणि आम्ही एकमेकींना सांभाळत गेलो पंढरपूरपर्यंत आणि खूप एन्जॉय केला. कुठं थकलो तर डॉक्टर मनीषा या असायच्याच की नाही त्यांनी भरपूर इन्करेज केलं आणि अशा पद्धतीने आम्ही पंढरपूर वारी पूर्ण केली आणि हे दाखवून दिलं की पुरुषांपेक्षा बायका पण या कमी नसतात. ग्रुप एनर्जी जी असते ती त्यामुळं सहजगीता ही वारी पूर्ण केली. तर कोणाचाच विश्वास नव्हता की आम्ही कंप्लीट करू बिकॉज आमची अजिबात प्रॅक्टिस नव्हती.
मला तर माझ्या घरच्यांनी फार फोर्स केलं आणि स्पेशली पप्पांना मी नेहमी सांगते हे माझे पप्पा आहेत, यांनी मला खूप फोर्स केला, त्याच्यामुळेच मी ही रॅली कंप्लीट करू शकते. 4 वर्षापूर्वी आम्ही फक्त 8 सायकल वारकरी होतो. ते 4चे यावर्षी 198 वारकरी सायकलवरती पूर्ण प्रवास केला. त्यामध्ये वयोगट जे होतं तर ते 9 वर्षापासून तर 71 वर्ष ते सगळ्यात तरुण आमच्यासोबत यावर्षी सामील झालेले होते. आणि 3 दिवसामध्ये हा प्रवास आम्ही पंढरपूरपर्यंत बिनदिक्कतपणे आणि सहजरित्या असा पार केला. तर यावर्षी मुंबईवरून जवळपास 6 लोक आले, पुण्यावरून 2 लोक आले होते, संगमनेरवरून 8 जण आमच्यामध्ये सामील झाले, सिन्नरवरून 13 लोक सामील झाले, त्याचबरोबर औरंगाबाद आणि धुळे या ठिकाणावरून सुद्धा लोक आले. आम्हाला अधिक आनंद होईल जर नाशिक ते पंढरपूर या मार्गावरील कोलार, लोणी, राहुरी, अहमदनगर, करमाळा या सर्व गावातील जर नागरिक आमच्यासोबत सामील झाले आणि त्यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. मी नाशिक सायकलिस्टचे सर्व पदाधिकारी जे आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या ही पूर्ण वारी आयोजित केली. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही आणि महिला आणि मुलांची सुरक्षितता कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज त्याच्यामध्ये झाला नाही. नाशिक सायकलिस्टचे हे नाशिक ते पंढरपूर सायकल दिंडी अतिशय सुखरूपपणे पंढरपूरला पोहोचले. हे 200 सायकलिस्ट पंढरपूरपर्यंत आणणं हे तसं बघायला गेलं तर तितकंसं सोपं नव्हतं. परंतु ह्या सगळ्या प्रवासात आणि या प्रवासाच्या आधी बजाज सरांचे इन्स्ट्रक्शन, बजाज सरांनी जे काही नियम पाळून दिले होते त्या मॅनेजमेंट टीमने आणि सगळ्या सायकल स्वारांनी उत्तम रीतीने पार पाडल्या. त्या सगळ्याच्यामध्ये सुनील खालकर, जसपाल सिंग, विजय पाटील यांचं योगदान हे अप्रतिम आहे, याची काही आपण तुलना करू नाही शकत. त्याच व्यतिरिक्त नाना फड, दत्तू आंगडे यांनी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या सायकल नाशिकपर्यंत नेण्याचं जे काही गाडीमध्ये टाकून काम घेतलेलं आहे किंवा काम करत आहे ते फार महत्त्वपूर्ण आणि खरं म्हणायला गेलं तर तसं काम कदाचित कोणी करणार नाही जे काम ते करतात. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. सगळ्यांनी सायकल दिंडी अगदी यशस्वीरित्याने पूर्ण केली.